काय व्हायचंय तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, पुढं जावं लागेल. जितकं मागं राहाल मागच राहाल. राजा व्हायचंय ना, राजासारखं वागायलाच हवं तुम्ही. पोलीस व्हायचंय ना, तुमच्या उरात घुसायलाच हवा तो, वागायलाच हवं तसं तुम्ही. त्याशिवाय नाही होताच येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात कुठलीही गोष्ट एकदा नाही दोनदा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. तुम्हाला पोलीस व्हायचंय ना, आधी तुम्ही तुमच्या मनात व्हावं लागेल, मग प्रत्यक्षात येईल. त्याला एकरूप होणं म्हणतात. आमचे जगद्गुरु तुकोबराय असं सांगतात की देव पहाया गेलो, देवची होऊन आलो. जाईपर्यंत मी भक्त आहे, पण एकदा त्याच्या जवळ पोहोचलो मीच देव झालो. ही एकरूपता, हे अद्वैत आहे. आपल्या ध्येयाशी ही एकरूपता गाठणं म्हणजे ध्येय मिळवणं. तुम्ही जेवढे ध्येयापासून लांब राहाल, ध्येयाला वेगळं मानाल, काही नाही होत. ते माझं गाव, मी त्याचा नागरिक, विकास होऊच नाही शकत. मी म्हणजे गाव आणि गाव म्हणजे मी, हे नातं ज्यावेळी तयार होईल त्यावेळी गाव पुढे जाईल. तुमच्या ध्येयाचं तसंच आहे. समर्पण वृत्ती त्यातून जन्म घेते. ह्या क्षमता 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 तयार झाल्या ना, मग या क्षमतांचा समुच्चय तयार होतो. मग समर्पण येतं त्यात. त्याला मी झोकून देणं असं म्हणतो. हात चराकून नाही करायचं काही. बघू जमलं तर करतो प्रयत्न, बघू पुढच्या वेळी. काही होणार नाही तुमच्यात, अजिबात काही नाही. ठाम ठरवायला हवं. ठाम, अगदी ठाम. हे कधी घडतं? स्वतःवर विश्वास असेल तर. स्वतःवरचा विश्वास कधी येतो? स्वतःच्या क्षमतांची जाणीव असेल तर. स्वतःच्या क्षमतांची जाणीव कधी होते? स्वतःची ओळख पटली असेल तर. मी वारंवार का सांगतोय? माझे वडील पोलीस मध्ये आहेत म्हणून मला जायचं आहे नका. वडिलांची इच्छा आहे, अजिबात नको फिरकूस. भाऊ म्हणतोय नकोच, नाही परत भरती येईल का नाही माहित नाही, अजिबातच येऊ नकोस. बघू लॉटरी लागली तर